नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज जर मार्केटमध्ये बघितलं ना तर सर्व ठिकाणी अक्षरशः लाले लाल आहे. जगातलं एक पण मार्केट असं नाही की ज्या ठिकाणी ग्रीन हरियाली दिसते. ऑलमोस्ट जगातल्या सर्व मार्केटमध्ये मेगा क्रॅश ज्याला म्हणतो ना तो सुरू आहे. पण मित्रांनो, मार्केटमध्ये अजून एक खूप मोठा असा गेम सध्याला ओपन झाला आहे, जो गेम तुम्ही प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. कारण हा जर गेम तुम्ही नाही समजून घेतला तर मित्रांनो, तुम्हाला पुढल्या 2 ते 3 वर्षात पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही. आज सेन्सेक्स जवळपास 1300 पॉईंटनं पडला. निफ्टी देखील 24,400च्या खाली आला. इंडिया विक्स मित्रांनो जवळपास 20-21% वाढलाय मित्रांनो. पण ह्या सर्व गोष्टी सुरू असताना ज्यावेळेला तुम्ही निफ्टी सेन्सेक्स बघता त्यावेळेला एक गोष्ट तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे मित्रांनो. भारतामध्ये जेवढे लिस्टेड स्टॉक आहेत ना, यातले 70 ते 80% जास्त स्टॉक्स सध्या बियर मार्केटमध्ये ट्रेड करत आहेत. त्यातच परत इराणचं युद्ध सुरू झालं. क्रूड ऑइल जोरदार वाढत आहे मित्रांनो. हा भारतीय शेअर मार्केटला लागलेला खूप मोठा शाप आहे. आज एका दिवसामध्ये जवळपास 8 लाख कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन वाईपआउट झालंय मित्रांनो. प्रश्न आहे, वॉरन बफेट जगातला सर्वात मोठा गुंतवणूकदार, बी ग्रेडी वेन ऑदर आर फिअरफुल. पण मित्रांनो, हे वेळ आहे का ते धाडस दाखवण्याची, का अजून प्रतीक्षा करायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी? आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये ही गोष्ट सांगणार आहे मित्रांनो. बियर मार्केट लपलेलं आहे पण इंडेक्स मात्र तुम्हाला फसवण्याचं काम करतोय मित्रांनो. तुम्ही इंडेक्सचा जर चार्ट बघितला, निफ्टी ऑल टाइम हाय पासून हा इंडेक्स किती खाली आहे मित्रांनो. चार्ट जर बघितला तर लक्षात येईल 6-7-8% हा इंडेक्स त्याच्या ऑल टाइम हाय पासून डाऊन साईडला दिसतोय. 1000 कोटीपेक्षा जास्त मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या भारतातल्या जितक्या काही लिस्टेड कंपन्या आहेत त्या स्टॉकमध्ये जे करेक्शन आलंय ऑल टाइम हाय पासून ते किती टक्के आहे? तर मित्रांनो, 30%पेक्षा जास्त करेक्शन असलेल्या कंपन्यांची संख्या आहे तब्बल 64%. आणि मित्रांनो, 20%पेक्षा जास्त करेक्शन असणाऱ्या स्टॉकची संख्या आहे 80%. म्हणजे ॲव्हरेज जर काढलं तर भारतातील लिस्टेड युनिव्हर्सपैकी 80%पेक्षा जास्त स्टॉक्समध्ये सध्या बियर मार्केटनं एंट्री घेतलेली आहे. त्या ठिकाणी सेलर पूर्ण ॲक्टिव्ह आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. याचा अर्थ तुम्ही जर इंडेक्सकडे बघत असाल आणि तुम्हाला वाटत असेल अरे मार्केटमध्ये तर काही सेलिंग नाही, थोडं सेलिंग आहे, पण मित्रांनो तुमचा पोर्टफोलिओ बघा. काही लोकांचे पोर्टफोलिओ 25%, 30%, 50%. मग मित्रांनो, प्रश्न असा आहे की आता हे जे युद्धजन्य परिस्थिती आहे यामध्ये नेमका कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होणार आणि तुम्ही आणि मी नेमकं ह्या कंडिशनला काय करायला पाहिजे? कारण का मित्रांनो, या विकेंडमध्ये अमेरिका इस्रायलनं इराणवरती मिलिटरी स्ट्राईक केली. इराणच्या सुप्रीम लीडरची त्यामध्ये हत्या करण्यात आली मित्रांनो. इराणनं देखील रिटॅलिएशन अटॅक केला. बाकीच्या सर्व राष्ट्रांवर आजूबाजूचा अटॅक केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदर सांगितलंय हे युद्ध पुढलं 4 ते 5 आठवडं चालू शकतं. या कंडिशनला भारताच्या स्टॉक मार्केटला खूप मोठी रिस्क आहे. सर्वात पहिली रिस्क आपल्याला क्रूड ऑइल शॉकची रिस्क असणार आहे. कारण जगातलं 20%पेक्षा जास्त तेल स्ट्रेट ऑफ हॉर्मोसमधून जातं आणि त्यावर अटॅक झाल्यानं आता तिथलं पूर्ण ट्रॅफिक थांबलेलं आहे. ब्रेंट क्रूड ऑइल $82 जाऊन पोहोचलेलं दिसून येतंय. त्याचबरोबर मित्रांनो, येणाऱ्या दिवसात क्रूड ऑइलच्या किमती $100 पर्यंत देखील जाऊ शकतील असं म्हटलं जातंय. आणि त्यात भारताचा जर विचार केला तर 85%पेक्षा जास्त क्रूड ऑइल आपल्याला इम्पोर्ट करावं लागतंय. म्हणजेच $10 जर क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या तर इंडियाचा करंट अकाउंट डेफिसिट 40 ते 50 पॉईंट बेसिसनं वाढू शकतो. पण मित्रांनो, ह्याच वेळेला जर आज बघितलं तुम्ही, इंडियन रुपये 92.17 पर डॉलरला जाऊन पोहोचला, रेकॉर्ड लोला जाऊन पोहोचलाय. मला वाटतं की ही जर परिस्थिती अशीच राहिली तर आपल्या रुपयांना शतक देखील करावं लागेल. यापूर्वी इतका रुपया कधी देखील खाली आलेला नाही. HSBC बँकेनं काय सांगितलंय, तेलाचा परिणाम एक्सटर्नल अकाउंटवर याआधी झालेला आहे. रुपीजवर देखील आता दिसायला सुरुवात झाली आहे. रुपया कमकुवत होतोय. क्रूड ऑइल अजून महाग होणार आहे. आणि मित्रांनो, हे दुष्टचक्र आता भारतात फिरायला सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसऱ्या बाजूला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मार्केटमध्ये सेलिंगचा त्यांनी झपाटा लावलाय. त्यांनी आत्तापर्यंत जर सेलिंग बघितलं तर ते भयानक असलेलं दिसून येतंय. फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला 3295 कोटीचे शेअर्स विकले. सेन्सेक्स एका दिवसात 1710 पॉईंटनं खाली आला. निफ्टी देखील 24,389 वर आलाय मित्रांनो. 7 महिन्याची ही निच्चांक पातळी आहे. आणि एकट्या बुधवारी मित्रांनो आज जवळपास 9 लाख कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन वाईपआउट झालंय. मित्रांनो, मार्केटचा सध्या पॅनिक मोड आहे का हे समजून घेणं देखील तुम्हाला खूप गरजेचं आहे.
कारण मित्रांनो मार्केटमध्ये जेवढं तुम्हाला वरून दिसतंय तेवढं बिलकुल नाही आहे. आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी सुरू आहेत. मार्केटमधले जे इन्व्हेस्टर आहेत ते खूप ॲक्टिव्ह असलेले दिसून येतील. मित्रांनो 2 ते 3 न्यूज सांगतो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. UPLचा स्टॉक आठवते का बघा, ग्रुप रिस्ट्रक्चरिंगचा अनाउन्समेंट झाल्यानंतर या स्टॉकमध्ये 18% जास्तीचं करेक्शन आलं. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, मार्केट सध्याला बिलकुल रिस्क घ्यायच्या मूडमध्ये नाही. त्याच्याच अगोदर लास्ट वीकमध्ये तुम्हाला आठवतंय का, HDFC बँकेमध्ये 590 कोटीचा पोटेन्शियल फ्रॉड लॉस पुढे आला. त्यानंतर त्या स्टॉकचं 14,000 कोटी रुपयांचं मार्केट कॅपिटलायझेशन डायरेक्ट गायब झालं. याचा अर्थ काय होतोय मित्रांनो, मार्केट सध्या छोट्या जरी बॅड न्यूज आल्या तर त्यासाठी ते मोठं पनिशमेंट द्यायला लागलंय. याचा अर्थ सिच्युएशन खूप खराब आहे. पण मित्रांनो ह्या खराब सिच्युएशनमध्येच खूप मोठी अपॉर्च्युनिटी दडलेली आपल्याला दिसून येतोय. पण मित्रांनो अजून एक मार्केटमध्ये खूप मोठा आणि मेगा गेम ओपन आहे. तो तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जर हा गेम तुम्ही समजून नाही घेतला तर मला वाटतं की तुम्हाला येणाऱ्या दिवसात प्रॉब्लेम फेस करण्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाहीये. मित्रांनो मार्केट सध्या एक गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवतंय. मार्केटमध्ये एकच नॉईस आहे. सर्व ठिकाणी अंधाधंदी सुरू आहे. मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग सुरू आहे. इन्व्हेस्टर घाबरलेले आहेत. पण मित्रांनो काही रिपोर्ट सध्या काय येत आहेत माहिती आहे का, मार्केटचे PE व्हॅल्युएशन सुधारतंय. फास्ट ग्रोईंग कंपन्या सध्या खूप स्वस्त आहेत. प्रॉफिट ग्रोथ देखील काही स्मॉल कॅप मिड कॅप कंपन्यांची 2019-2025च्या दरम्यान जी ग्रोथ होती त्यापेक्षा आता टॉपला ग्रोथ पोचायला लागली आहे. त्याचबरोबर नेट डेट टू इक्विटी रेशो तो 0.13x इतका आहे. म्हणजे बऱ्याच कंपन्या सध्या फंडामेंटली स्ट्रॉंग होत आहेत या मार्केट करेक्शनमध्ये. आणि जर तुम्ही अशा कंडिशनला चांगल्या कंपन्या जर विकून बाहेर पडल्या तर मित्रांनो परत तुम्हाला खराब कंपन्या महाग किमतीला घेण्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाहीये. त्याचबरोबर मित्रांनो येणाऱ्या दिवसात रिझर्व्ह बँक रेट कटचं सायकल सुरू केलंय ऑलरेडी. आणि आता येणाऱ्या दिवसात असं म्हटलं जात आहे 100 पॉईंट बेसिसनं अजून पण रेट कट येऊ शकतात. त्यामुळं स्मॉल कॅप मिड कॅप इंडेक्समध्ये शार्प रिकव्हरी येण्याची शक्यता आहे. आज इन्फ्लेशन जर बघितलं तर ते 2.8% आहे. म्हणजे RBIला आणखी रेट कट करण्यासाठी भरपूर वाव आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हिस्टॉरिकल जर बघायचं झालं तर फेब्रुवारी महिना खूप खराब असतो. फेब्रुवारी महिना ऑलरेडी गेलाय. मार्च महिना जास्त ओलाटाईल असत नाही, खूप शांत असतो. आता ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तुम्हाला थोडीफार भीती वाटत असेल नाही असं नाही, पण मार्च महिन्यात काही होणार नाही. मित्रांनो एप्रिल महिन्यापासून मार्केटमध्ये रिव्हर्सल होणार आहे. एप्रिल मे जून 3 महिने मार्केट नॉन स्टॉप वाढणार आहे. फक्त इराण इस्रायल अमेरिकेचं हे जे युद्ध सुरू आहे हे फक्त थांबायला पाहिजे. बघा मित्रांनो पुढल्या 3 महिन्यात मार्केट कशा पद्धतीची रिकव्हरी देते आणि कशा पद्धतीचा मार्केट युटर्न घेत आहे. कारण मार्केटवरती सर्वात मोठा ओव्हरहँग पाठीमागच्या 2 वर्षापासून होता इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा. आणि फायनली तो दिवस आता पासावून गेला आहे. ह्या युद्धाची झळ मित्रांनो जितकी पाहिजे तेवढी ऑलरेडी मार्केटनं पचवली आहे. कारण हे युद्ध सुरू व्हायच्या अगोदरच मार्केटनं ह्या गोष्टीला डिस्काउंट केलं होतं. त्यामुळं मार्केटमधलं करेक्शन एक्सटेंड होणं आपल्याला अपेक्षित नाही आहे. मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, इराण वॉर किती वेळ टिकेल आणि त्याचा मार्केटवर काय परिणाम होईल. काही ब्रोकरेज हाऊस काही कंपन्यांनी रिसर्च केला आहे आणि त्याचा डेटा 25 वर्षाचा काढला आहे. मित्रांनो मिडल ईस्टमध्ये जो काय क्रायसिस आहे तो 1 आठवडे ते 1 महिन्याच्या दरम्यानच राहू शकतो. आणि त्या दरम्यान पॉसिबल निफ्टी इंडेक्स फ्लॅट राहील. पण मित्रांनो पुढल्या 1 वर्षात निफ्टी इंडेक्स कमीत कमी 17% आपल्याला वाढणं अपेक्षित आहे. मित्रांनो हा जो सेल ऑफ आहे हा जिओपॉलिटिकल रिस्कमुळे आहे. त्याचबरोबर एनर्जी शॉकमुळे आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो सध्याचा जो संघर्ष आहे हा 1 ते 2 आठवड्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला संपणं अपेक्षित आहे. जर जास्त वाढला तर 4-5 आठवड्यापर्यंत देखील वाढू शकतो, म्हणजे 1 महिन्यापर्यंत. मित्रांनो भारताचा जर विचार केला तर मिडल ईस्टमध्ये भारताचं खूप मोठं टायअप आहे. आपण 17% एक्सपोर्ट करतोय वेगवेगळ्या वस्तू सेवा, 55% क्रूड ऑइल आपण तिथून सप्लाय येते आपल्याला. त्याचबरोबर 38% रिमिटन्स देखील आपल्याला तिथून येतोय. म्हणजे हा जो संघर्ष सुरू आहे ह्याचा शॉक भारतासाठी टेम्पररी स्वरूपाचाच असणार आहे असा एक अंदाज देखील सध्या वर्तवला जातोय. ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आता तुम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो, तुम्ही काय करायला पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बॉटम टायमिंग करणं कुणाला शक्य नाही किंवा बॉटमची वाट जर बघत बसला
तर मार्केट यू टर्न घेतल्याशिवाय राहणार नाही. या कंडिशनला तुम्हाला SIP कंटिन्यू सुरू ठेवायचे आहेत, SIP बिलकुल बंद करायचे नाही आहेत. बिअर मार्केटमध्ये जर SIP बंद करण्याचं तुम्ही धाडस केलं तर मित्रांनो तुम्हाला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा बेनिफिट मिळणार नाहीये. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत SIP सुरू केली नसेल, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायची पण नेमकं कुठून सुरुवात करू तुम्हाला कळत नसेल तर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, डायरेक्ट कॉल करा, मी तुम्हाला पूर्ण त्यासाठी मार्गदर्शन करेल. मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या दिवसात बॉटम अप स्टॉक पिकिंगसाठी रिस्क रिवॉर्ड जबरदस्त फेवरेबल असणार आहे. बिअर मार्केटचं शेवट आता जवळ आलंय, कर्ज कमी व्हायला आहेत, प्रॉफिट ग्रोथ वाढायला लागली आहे, PE देखील चांगल्या लेवलला येऊन पोहोचतोय. त्यामुळे क्वालिटी कंपन्या शोधणं आणि त्यावरती इन्व्हेस्टमेंट करणं हा तुमच्यासाठी येणाऱ्या दिवसात खूप मोठी अपॉर्च्युनिटी असणार आहे. मित्रांनो सेक्टर वाईज जर विचारात घेतलं, शॉर्ट टर्ममध्ये मार्केटमध्ये पेन आहे पण लॉंग टर्ममध्ये तुमच्यासाठी गेन आहे. मित्रांनो बँकिंग, फार्मास्युटिकल, ऑटोमोबाईल, डिफेन्स या स्टॉकमध्ये येणाऱ्या दिवसात तुम्हाला चांगला रिवॉर्ड देखील मिळू शकतो. त्यामुळे मार्केटमध्ये जर तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर पुढलं 2 ते 3 महिनं हे वन ऑफ द बेस्ट महिने आहेत. मित्रांनो युद्ध संपण्याची वाट बघू नका. 2 ते 3 इन्स्टॉलमेंटमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट जर करायचं असेल तर करू शकता. आता मित्रांनो पुढील काही दिवस फक्त तुम्हाला ऑइल सेन्सिटिव्ह सेक्टरपासून थोडं दूर राहायचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जर ऑइल सेन्सिटिव्ह सेक्टरपासून दूर राहिला तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही. मित्रांनो वॉरन बफेट जे म्हणले होते, बी फिअरफुल वेन ऑदर आर ग्रीडी अँड बी ग्रीडी वेन ऑदर आर फिअरफुल. आज 80% शेअर्स बिअर मार्केटमध्ये आहे, रुपी रेकॉर्ड लोला आहे, इराण वॉर सुरू आहे, सेन्सेक्सचा हजारो पॉईंट खाली आहे, सगळे घाबरलेले आहेत. यासाठी वॉरन बफेटचं वाक्य जे आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. याचा अर्थ तुम्ही ब्लाइंडली इन्व्हेस्टमेंट करावा असं बिलकुल नाहीये. तर मित्रांनो तुम्ही सिलेक्टिव्ह, डिसिप्लिन्ड आणि फंडामेंटल ड्रिव्हन अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. आणि यातून जर क्वालिटी स्टॉक्स निवडले तर मित्रांनो हे जे करेक्शन आहेत तुम्हाला वेल्थ बिल्डिंगसाठी एक स्ट्रॉंग फाउंडेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मित्रांनो टेम्पररी हा जो पॅनिक सुरू आहे याला घाबरून जाऊ नका, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा अप्रोच ठेवा. मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून देखील विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.